पाकिस्तानचे पडेल फील्ड मार्शल आसिफ मुनीर यांनी गेल्या महिन्यामध्ये इराणच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ मोहम्मद बागेरी यांची गाठभेट घेतली आणि त्यांना हातातलं घड्याळ काढून भेट म्हणून दिलं. मैत्री, सहकार्य आणि पाठिंबा हे दर्शवण्यासाठी आसिफ मुनीर यांनी ही कृती केली अशा प्रकारची चर्चा इराण आणि पाकिस्तानमध्ये होती. याच्यापूर्वीसुद्धा पाकिस्तानच्या अनेक नेत्यांनी आखाती देशातील नेत्यांना अशा प्रकारच्या भेटी दिल्या आहेत, घड्याळ भेट दिलेली आहेत. परंतु हातातलं घड्याळ काढून भेट देण्याचा बहुधा हा पहिलाच प्रसंग असावा. जेव्हा इस्रायलने इराणवर हल्ला केला तेव्हा पहिल्याच दिवशी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ मोहम्मद बागेरी यांचा गेम करण्यात आला आणि त्याच्यानंतर चर्चा अशी होती की आसिफ मुनीर यांनी बागेरी यांना जे घड्याळ भेट दिलं त्याच्यामध्ये GPS होतं आणि त्याचा वापर करून इस्रायलने बागेरी यांचा गेम केला. अर्थात अशा प्रकारच्या घटनांची चर्चा होते परंतु पुष्टी मात्र होऊ शकत नाही. सध्या अशा प्रकारच्या अनेक घटनांची चर्चा सुरू आहे. इराण आणि पाकिस्तानची सीमा भिडलेली आहे. या सीमेवर पाकिस्तानचे ड्रोन घिरट्या घालत आहेत आणि या माध्यमातून जी माहिती मिळते ती अमेरिकेला पोचवत आहेत अशा प्रकारची सुद्धा चर्चा आहे. परंतु आधी मी म्हटल्याप्रमाणे अशा प्रकारच्या घटनांची पुष्टी होऊ शकत नाही.